घरातल्या कामासाठी आपण थोडं जरी दुर्लक्ष केलं तर तीच कामं आपल्याला दुपटी आणि तिपटीने लागत असतात. तर असंच काही आज माझ्यासोबत पण झाले बघा. तर एवढा जास्त किचन ओट्यावर पसारा पडला आणि मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. तर चला म्हणलं आता संध्याकाळचं मस्तपैकी किचन ओटा क्लीन वगैरे करून घेतला. त्यानंतर संध्याकाळची वाजली होती 5 आणि आत्या पण आले होते घरी. तर आमच्या दोघीसाठी मस्त असा आल्याचा चहा बनवला. आता चालू आहे थंडीचे दिवस आणि चहा किती वेळेस घ्यायला नको असं वाटतच नाही. किती वेळेस चहा घ्यावा अशी वाटत आहे. तर मस्तपैकी चहा वगैरे बनवली. चहा पिल्याच्या नंतर मस्त असं मूड ना फ्रेश होत असते. त्यानंतर प्रणीतचं थोडंसं होमवर्क होतं तर ते कंप्लीट करून घेतलं आणि त्याला काही क्वेश्चन आन्सर विचारून घ्यायचे होते तेही विचारून घेतले आणि लागायचं होतं संध्याकाळच्या स्वयंपाकाला. पण त्याआधी लेकरांना लागली होती छोटीशी भूक. मग लेकरांसाठी ते पास्ता बनवला. मला माहिती आहे पास्ता रोजच्या रोज चांगला नसतो, पण मी रोज देत नाही, कधीमधी हे चांगलं असते. म्हणजे लेकरांसाठी काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं त्यांनाही वाटते. मग संध्याकाळच्या स्वयंपाकात सिंपल खिचडी बनवायचं मी प्लॅन बनवला. तर कधी कधी कंटाळा आला की संध्याकाळच्या स्वयंपाकात मी खिचडीच बनवत असते. सकाळी आमच्याकडे खिचडी कोणी खात नाही. मग लगेच दूध पण आणले होते, दूध पण तापायला ठेवून दिलं. तोपर्यंत माझी खिचडीच पण झाली होती. छान अशी खिचडी झाली रेडी. तर चला आता आम्ही जेवण करतो. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.